सद्गुरु समर्थ रामदास स्वामींना वंदन. श्री रामराय श्री हनुमंत यांना वंदन. सकल स्थानीय देवतांना नमस्कार. सकल सत्पुरुष संतांना वंदन. आपणा सर्व भाग्यवंत श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन. आणि आजच्या विष्णू सहस्रनाम चिंतनाला प्रारंभ. विश्वम विष्णू यापासून सुरुवात झाली आहे. विष्णू सहस्रनामाचा पाठ आपण रोज एकदा म्हणतो बाबा. त्या पाठातले सगळे श्लोक आपल्याला चिंतनाला घेणं सहज शक्य नाही. काही काही निवडले आणि आज निवडलेला श्लोक म्हणू लागा माझ्यासोबत. भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसुः. दुसरा एक होईल उपेंद्रो वामन प्रांशु प्रमुखश्चिरोदितः अतीन्द्र संग्रह सर्वो कृतात्मा नियमो यमः. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नारायणाचं प्रत्येकच नाव फार अर्थपूर्ण आहे आणि आपल्या जीवनाशी सतत संबंधितच आहे. प्रत्येक क्षणी आपल्या जीवनाशी सतत संपर्कात राहणार असं जे त्याचं नाव आहे ते या 1000 नावाचं प्रत्येकच नाव आहे. आताच्या श्लोकातलं पहिलं नाव भ्राजिष्णू असं आहे. प्रकाशमान. परमात्मा प्रकाशमान आहे या अर्थाचे पुष्कळ नावं त्याच्यात. भ्राजिष्णू अत्यंत प्रकाशित. इतके वेळा कशाला प्रकाशित शब्दाच्या अर्थाचे नाव पाहिजे. कशासाठी इतके जातीच नाव. अवयवांना काम करण्याची शक्ती देणे, अवयव प्रकाशित करणे असा. अवयव म्हणजे कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रियांना प्रकाशित करणे, ज्ञानेंद्रियांना प्रकाशित करणे. अंतःकरणाला प्रकाशित करणे, प्राणांना चालना देणे, सर्वांची सर्व कार्ये जाणणे. आपणही काही काही गोष्टी प्रकाशितच करीत असतो. ते आपण जे प्रकाशित करतो म्हणजे मी आता माझ्या हाताला प्रकाशित करते तेव्हा मी काही विचारतो. प्रकाशितपणे कार्यशील करणे, कार्यप्रवण करणे, ते कार्य करतील असं होऊ देणे. या संपूर्ण जगामध्ये जड वस्तूंनाही तो प्रकाशित करतो. ज्याची दगड आपल्याला दिसतो, दगडाला आपण जड म्हणतो, तो ज्या अर्थी दिसतोय त्या अर्थी तिथे स्फुरण. जिथे स्फुरण नाही असं अनुभवाला येत. अनुभवाला येणारी प्रत्येक गोष्ट स्फुरद रूपच असते. हे स्फुरद रूपत्व परमात्म्याच्या चित्त लक्षणाचा परिणाम आहे. जे स्फुरद रूप आहे अनुभवाला येतं ते प्रकाशित झालेलंच असतं. म्हणून जड गोष्टी सुद्धा दिसतच असतात. ज्या अर्थी दिसतात त्या अर्थी तिथे आत्मा असतो. आत्म्याशिवाय काही अस्तित्वच नाही.
कशाला अस्तित्व असल्याशिवाय ते अनुभवाला येत. हा सगळा प्रकार प्रकाशित करण्याचा व प्रकाशित होण्याचाच आहे. म्हणून त्याला प्रकाश अर्थाने खूप नावं आहे. संदर्भ बदलतो, क्षेत्र बदलतं, म्हणून त्या प्रकारे वेगळं नाव येतं. एखादा मनुष्य मरून पडला, त्याचं ते जड पडलेलं तरी ते दिसतं. जिवंत माणूस कसा दिसतो तसं ते प्रेतही दिसतं. म्हणजे त्या प्रेतापैकी ज्या अर्थी दिसतं त्या अर्थी ते आहे, अस्तित्व आहे. अस्तित्व हा विषय फक्त आत्म्याचा. प्रेतातही आत्मा आहेच, त्याच्याशिवाय ते अनुभवाला येणारच. प्रेताला सुद्धा प्रकाशित होता येतंय. प्रकाशित कोणीतरी करत आहे. अशी एकही वस्तू नाही की जिथे आत्मा. आत्मा म्हणजे अस्तित्व प्रदान करतो. कोणी जिवंत आहे त्याला आपण तो माणूस आहे. प्रेताचंही वर्णन प्रेत आहे असंच आहे, त्याच्याही वर्णनाला आहे शब्दच लागतो. म्हणून आत्म्याचं अस्तित्व हेच आपल्याला अनुभवाला आणून देणारं आहे. म्हणून आत्मा हा प्रकाशितच पदार्थ आहे. तो जडाला प्रकाशित करतो तेव्हा वेगळ्या नावाने प्रकाश शब्द येईल. म्हणून याच्यामध्ये प्रकाश अर्थाचे फार शब्द आहे. त्यातला या श्लोकामध्ये राजश्रू शब्द आलेला आहे. आत्मत्वाने सर्वांच्या अनुभवाला जात राहतो, म्हणजे स्वतःला प्रकाशित करीत असतो. राजश्रू आणि त्याचा प्रकाश हा सर्वव्यापी असतो. सर्वव्यापी आहे म्हणजे एकाच वेळी सर्वाला प्रकाशित करतो असा नाही अर्थ. सर्वांना प्रकाशित करतो. ज्या ज्या वेळी जे येईल त्या त्या वेळेला ते प्रकाशित करतो. आत्मा सर्वत्र सदा सम आहे, पण आपल्या अनुभवाला सगळे पदार्थ एकदम येत नाही. आता मी इकडे पाहते तर मला हे रोग दिसत नाही, म्हणजे माझ्यासाठी हे प्रकाशित नाही. ते प्रकाशितच आहे, कारण आत्मरूपाने ते आहेतच, पण माझी वृत्ती तिकडे ओळख नाही. म्हणून माझ्यासाठी अनुभवात जेवढे लोक येत आहेत ते हेच प्रकाशित आहेत. माझ्यासाठी ते प्रकाशाचे खंड नाही, ते आत्म्याचे विभाग नाही, पण आपल्या अनुभवात देणारा जेवढा क्षेत्राचा भाग आहे तोच प्रकाशित झाला असं आपण म्हणतो. आत्ताही संपूर्ण अमेरिका खंड प्रकाशितच आहे, पण तो आपल्यासाठी अप्रकाशित आहे. म्हणजे तो अप्रकाशित असतो असा भाग नाही. आपली वृत्ती तिकडे वळत नाही, तिकडे वळते तेवढ्या पुरता परमात्म्याचा प्रकाश आपल्यासाठी काम करीतच. याप्रमाणे त्याचे खंड एकाच वेळी सर्वांना प्रकाशित करतो, पण मानवाच्या मर्यादेमुळे एकाच वेळी त्याला सगळ्या गोष्टी अनुभवात येत नाही. ताटामध्ये सगळे 25 पदार्थ वाढलेले आहेत, पण 25ची चव तो घेऊ शकतो, पण एका वेळी एकाच पदार्थ. इतके मोठे पाठीभर शब्द आहे, आपल्याला सगळे बोलता येतात, एका वेळी एकच शब्द बोलला. ह्या आपल्या मर्यादा आहे. म्हणून आपल्यासाठी त्याचा प्रकाशित्व हे आपल्याला विभागशः जाणवत राहते. राजविष्णू सर्वांनाच प्रकाशित करण्यापुरता तो प्रकाश. मानव त्यातला कोणता भाग केव्हा स्वीकारतो यावर त्याला वेगवेगळापणा जाणवतो. राजविष्णू भोजनम
प्रत्येक गोष्टीला वर्धते हा विकार आहे. वाढावं लागतं, मोठं व्हावं लागतं. त्यासाठी स्थूल पदार्थ, उत्पन्न झालेले सृष्ट सगळे पदार्थ यांच्यात वृद्धी व्हायची असेल तर त्याचं काहीतरी पोषण असावं. आता आपली वृद्धी झाली, 6 फूट उंची झाली, संपले, तर त्यापेक्षा आपण नाही वाढणार. मग आता कशाला भोजन पाहिजे? वाढायसाठी जर खाद्य पाहिजे, आता वाढ पूर्ण झाली, आता कशाला पाहिजे? का टिकण्यासाठी आपल्याला राहायचंय काही काळ, म्हणून उत्पत्तीसाठी पाहिजे, वाढण्यासाठी पाहिजे आणि काही काळ टिकून राहण्यासाठी पाहिजे. ज्या पदार्थावर या 3 गोष्टी अवलंबून आहे त्याला भोज्य खाद्य असं म्हणतात. भोजनास योग्य ते भोज्य, खाण्यास योग्य ते खाद्य. याच्या साह्याने आपण टिकतो. आता आपली खरं म्हणजे सांगावर वाढ पूर्ण झाली तर कशाला रोज पोळ्या खायचं? पण आपल्याला अजून टिकायचं आहे, त्याच्यासाठी भोज्य खाद्य खाऊन शरीराच्या पोषणासाठी जे पदार्थ आहेत त्या सगळ्याला भोज्य म्हणतात. भाजीतलं भोजन हे भोजन, भोज्य पदार्थ तो स्वतःच होतो. परवा सांगितलंही होतं, सृष्टी निर्माण जेव्हा केली त्यावेळेला आधी भोज्य खाद्यपदार्थ हे निर्माण केले आणि नंतर खाणारे निर्माण, भोगते नंतर केले. आणि भोजन म्हणजे भोज्य प्रकार, खाण्याचे पदार्थ आधी केले म्हणजे तो त्या रूपाने झाला. त्यांनी आधी खाण्याचा पदार्थ गहू निर्माण केला, पोळ्या खाणारा नंतर निर्माण केला. याप्रमाणे खाद्याचे प्रकार फक्त 7च आहेत. सप्तान्न उपनिषदाचे प्रकरण होते. 7 प्रकारची तांदळे आहेत. त्यातलं एक अन्न सगळ्यांच्या ओळखीचं आहे, ते दूध आहे. सप्तान्नातलं एक पहिलं अन्न दूध आहे. ठराविक वयाचं अन्न फक्त दूधच आहे आणि ठराविक प्राण्यांचं अन्नही फक्त दूधच. दुसरं तृण, गवत. गवत म्हणजे प्रत्यक्ष घास, आपण ते हिरवा चारा पाहतो तो, ते गवत. आणि त्याच्यापासून उत्पन्न होणार त्याला तृणधान्य म्हणतात. गहू, ज्वारी हे सगळे पदार्थ तृणापासून, गवतापासून होतात. तृणधान्य. तृण स्वतंत्रपणे पालारूप असणारच तृण आणि त्याच्यापासून उत्पन्न होणार धान्याचा प्रकार. दूध, तृण शाक त्याला म्हणतात. पाला, धान्य, मांस, खाद्य. आपलं नाही हे ना, पण कोणाचं तरी आहे. गव्हावर कितीही प्रवचन करा, वाघाला काय उपयोग? गव्हावरचं प्रवचन ऐकायला वाघाला श्रोता, त्याच्या काय कामाचं आहे? पण बोकड आहे, हरी नाही. यांचं वर्णन केलं तर वाघ सिंह आनंदाने प्रवचन ऐकतो. पण ते खाद्यच आहे त्यांचं. आणि जे खाद्य आपण खातो ते चेतनास्थ असं लक्षात ठेवा. मृत खाद्य आपल्याला नाही चालत. म्हणून तो जिवंत प्राणी खातो वाघोबा, आपणही जिवंतच खात असतो. मेलेलं अन्न आपणही खातो.
मग भाजी विकली की फेकून देतो, नाही खात, ते मेलेली भाजी आहे. आपल्याला ही जिवंतच पाहिजे. शिळं होतं म्हणजे ते मरण्याकडे गेलेलं आहे. चेतनाला चेतनाचाच उपयोग. म्हणून कोणी कुत्रे, वाघ, सिंह हे मांसाहारी आहे त्याला नावं ठेवण्याचं कारण नाही. चेतन पदार्थच चेतनाला स्वीकारला. आणि प्रत्येक प्राणी कोणाचं तरी खाद्य, लहान मासा मोठ्या माशाचं खाद्य आहे. किडे माकोडे कोणाकोणाचं खाद्य आहे. आणि एकच माणूस प्राणी आहे की सगळ्या प्रकारचे खाद्य त्याला चालतात, म्हणजे ते चालवून घेतो. मनुष्य प्राण्याचं खाद्य मांस नाही. इथं सांगितलं होतं बहुतेक, कोणाचं खाद्य मांस आहे ठरवायचं. जो जिभेने चाटून पाणी पितो तोच फक्त मांसाहारी. जो घोट घेऊन पाणी पितो तो सगळा शाकाहारी. आणि मांसाहारी प्राणी त्याचं बदलत नाही, पण शाकाहारी माणूस त्याचं बदलवतो. म्हणून माणसाला शिकवायला शाळा पाहिजे. वाघासाठी का नाही शाळा काढल्या? तो त्याचे नियम मोडीत नाही. वाघोबासाठी मास्तर नाही, ट्युशन क्लासेस नाही, त्याच्यासाठी पुस्तकं लिहिले नाही, ऋषींनी ग्रंथ उत्पन्न केले नाही. हे सारं माणसासाठी एवढ्यासाठी केलं की माणूस ठरलेल्या नियमांचं नेहमी उल्लंघन करतो. ट्रॅफिक पोलीसची गरज काय आहे? आपल्याला चालता येतं, आपल्याला पाय आहे, पोलीसवाला कशाला पाहिजे? आपण चालण्याचे नियम मोडतो म्हणून तो पाहिजे. ही सगळी शास्त्राची बंधने हे माणसाला पोट घेऊन पाणी पितो, त्याला मांसाहार योग्य नाही, अयोग्य. त्याचा माणूस पण बिघडतो. एक गोष्ट विचारशक्ती संपते, दुसरी गोष्ट आणि त्याच्या पोषणाला ते विरुद्ध आहे, तिसरी गोष्ट. इतके त्याचे दुष्परिणाम आहे. हत्ती गोड घेऊन पाणी कधीही मांसाहार करू. कोणतेच प्राणी जे शाकाहारी आहेत ते कधीच मांसाहार करू. आणि जे मांसाहारी आहेत ते काही विशिष्ट प्रसंगी शाकाहार करतात. मांजर मांसाहारी आहे, पण पाळलेलं मांजर शाकाहारी असतं. आपण पोळी खाली त्याला घालतो, दूध दे, पण ते मुळामध्ये जन्मलेलं मांसाहारी. वाघाची जात आहे मांजर. मांजराला वाघाची मावशी म्हणतात. एकच स्पीशीज आहे. सगळेच मांसाहारी. साठून पाणी पितात आणि पोट घेऊन पाणी पितात. हे प्राण्यांचे दोन वर्ग आहेत. शाक म्हणजे वनस्पती. सप्तांनाचा विचार करतो, अन्नाचे प्रकार चारच. ते खाण्याच्या क्रियेवरून चार प्रकार आहेत: चोष्य, लेह्य, खाद्य, पेय. ते कशा पद्धतीने आपण आपल्या पोटात स्वीकारायचे आहेत त्या क्रियांवरून हे चार नावं. पिण्याचा पदार्थ पेय, चावून खाण्याचा पदार्थ खाद्य, चघळून खाण्याचा पदार्थ चोष्य आहे, गिळणे, आणि लेह्य चघळणे, गिळणे, चावणे आणि पिणे या प्रकाराने पदार्थ खाद्य विभागलेले आहे.
आणि ते तसेच्या तसे मानव सोडून बाकीचे प्राणी नियम पाळून चालवतात. माणसाला मात्र नियम मोडण्यामध्ये धन्यता असते. असो, विष्णू सहस्रनामात टीका करण्याचं काही प्रयोजन नाही, पण आपण याचे लायक व्हायला पाहिजे हे समजावून घेण्याचं. त्याच्यासाठी आपले काय अपराध चालतात ते थोडेसे माहीत असले की माणूस त्या अपराधापासून स्वतःला वाचवू शकतो. भोजनम भोगता आणि खाणाराही भोगते. बाल, तरुण, भोक्त, वृद्ध तेच खाद्य असतात की त्याची तयारी, ते बनवणे, ते स्वीकारणे याच्यात फरक करावाच लागतो. भोगते परमात्माच असतो, स्वतः तोच भोगतो. खाद्यही तोच आहे आणि खाणाराही तोच आहे. हरिर दाता, हरिर भोगता, हरिही अन्नम प्रजापती. हे वर्णन आहे. जेवताना हा श्लोक म्हणावा. हरिर दाता, देतोय खायला तोच, खातोय भोगतोय तोच, हरिर भोगता. जे खायचं ते खाद्य म्हणजे अन्न, हरिही अन्नम. आणि हे देव सांभाळ करतो जो, त्याचं नाव प्रजापती, तोही हरी. हे संपूर्ण हरी आहे असं त्या ताटाकडे पाहावं, पण देवाला सुरुवात करावी. हरी विप्र शरीरस्थो. विप्र म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणाच्या शरीरात तो राहतो. हा श्लोक तेव्हा म्हणण्याचा आहे ब्राह्मण भोजनाच्या पंक्ती बसतात ते असतं तेव्हाचा. हरी विप्र शरीर असतो, भुंकते, खातो आणि भोजयते, वाढतो. ही भोजनाची प्रत्येक क्रिया करणारा आणि अन्न सुद्धा हरीच आहे. बसा तुम्ही जेवायला, मी वाढतो. मी कोण आहे? भोजयते हरी, हरी वाढतो. बसा, मी तुम्हाला पोळी वाढतो. पोळी नाही वाढत, हरीच वाढतो. भोज्य तोच आहे. भोजन भोगता सहिष्णु. नियम मोडणाऱ्याला सुद्धा तो सहन करतो, म्हणून त्याला सहिष्णू म्हणायचं. आणि जे सहन करण्याला अवघड आहे, सहन करण्याची एक सीमा आहे, त्याच्या पुढचं नाही सहन करता येत, तेही जो सहन करतो त्याला सहिष्णू म्हणतात. आता त्याचं बोललं मी किती सहन करायचं. आत्ता सहन करायची सुरुवात झाली, लक्षात ठेवा. एका ठराविक सीमेपर्यंत आपण ते सहन करतो, त्याला सहन केलं नाही म्हणत. ही नैसर्गिक ताकद आहे. आणि तिथून पुढे वैचारिक ताकद सुरू होते. इथून सहिष्णुता सुरू झाली. समजा जे आता आपल्याला वाटतं आवडत नाही, त्याला तेच आवडता येणे म्हणजे सहिष्णुता, सहनशक्ती, सहिष्णु. विष्णूने काय सहन केलं? सगळ्या दैत्यांचे दुर्वर्तन सहन केले. थोड्या मारामाऱ्या केल्या का राक्षसांनी? देवांना कमी छळलं का? देवांना छळलं, मानवांना छळलं, प्राणी मात्रांना छळलं, धर्माचा उच्छेद केला, निसर्ग तुडवला. सगळे निषिद्ध कर्म करणारे ते दैत्य, त्यांना कित्येक वर्ष देवाने खाऊ पिऊ घातलंच. ते कशासाठी पाळायचे? हे दुष्ट सगळे कशासाठी सांभाळायचे? विंचू साप कशासाठी सांभाळायचे?
असं आपण माणसं म्हणतो. साप कशाला पाहिजे, विंचू कशाला पाहिजे, वाघ कशाला पाहिजे, पण वाघ म्हणतात माणूस कशाला पाहिजे. ही लक्षात ठेवा. या सगळ्या योनी आपल्या कर्मानुरूप मिळालेल्या आहेत. म्हणून कर्माच्या भोगासाठी हे इतके प्रकार आवश्यक आहे. थोडासा दृष्टांत, आपल्याला इतके पोशाख कशाला पाहिजे. एक नाही पुरत, नाही ना पुरत. स्वयंपाक करायच्या वेळी वेगळा पोशाख पाहिजे, जेवायच्या वेळी वेगळा पाहिजे, झोपायच्या वेळी वेगळा पाहिजे, प्रवचन करायला जायचं वेगळा पाहिजे, प्रवचन ऐकायला जायचं वेगळा पाहिजे, लग्नाला जायचं वेगळा पाहिजे, कारखान्यात काम करायचं वेगळा पाहिजे, मजूर म्हणून काम करायचं वेगळा पाहिजे, साहेब म्हणून हिंडायचं वेगळा पाहिजे. कर्म बदललं की पोशाख बदलतो. तसं कर्म बदललं की त्याच्या भोगासाठी वेगळा देह पाहिजे. एकाच देहाने सगळं भोगता येत नाही, एकाच पोशाखाने सगळे समारंभ जमत नाहीत. म्हणून इतके कपडे आहेत माणसाला. फार कपडे याला नावं ठेवण्यापेक्षा कशासाठी पाहिजे याचा विचार करावा, थोडं शांत बसता येईल. आणि हे सगळं आवश्यक वाटतं. तो विषय थोडा वेगळा आहे, प्रवचनाचा तोही एक विषय आहे. पण लक्षात ठेवू, दृष्टांत आहे. कर्म बदललं की पोशाख बदलावा लागतो. तसं कर्माचा भोग बदलला की देह वेगळा लागतो. याप्रमाणे कर्माची फळे भोगताना कर्म किती वाईट किंवा चांगलं आहे याप्रमाणे आपलं आचरण होतं. दुष्ट कर्म केली त्याची फळे याचे दैत्यांच्या पुढे. बस त्या दैत्यांना मारून टाकलं तर त्यांची कर्मे कोण भोगायची, फळे कोणी भोगायची. म्हणून त्या देहात त्याचे भोग संपेपर्यंत ठेवावंच लागतं. गोकुळाची गोष्ट आहे. कृष्ण गोकुळात वाढतोय असं कंसाला कळलं. लहान बालक गोकुळात वाढतोय अशी बातमी कळली. म्हणून त्यांनी गोकुळात ते सगळे लहान मुलं मारून टाकण्याची योजना केली. आणि एकेका दैत्याला गोकुळात रोज पाठवायचं. एक दिवशी भटजीचं रूप घेऊन, ज्योतिषाचं रूप घेऊन एका दैत्याला पाठवलं. तो दैत्यच होता. दैत्यांना वेश पालटता येतात. त्याने छानशा एका पुरोहिताचं रूप घेतलं, भविष्य सांगणाऱ्या जोशाचं रूप घेतलं. त्याचं नाव मामल्ल भट्ट असं आहे. मामळ भट म्हणतात त्याला. आला, छान प्रकारचा वेश केला. त्याला पाहिल्याबरोबर खूप शास्त्री पंडित विद्वान असा तो दिसणारा आला. आणि तो यशोदेला सांगतो, तुझं पोरग, मला कळलं तुला पोरग आहे. ती म्हणते, हो आहे ना. माझ्या ज्ञानाने मला कळलं की ते अत्यंत वाईट आहे. ते तुमच्या कुळाचा नाश करेल, तुमचं कुळ बुडवी, धर्म बुडवी, अत्याचार करील, तो कुळाच्या प्रजेला मारून टाकेल. आणि तुम्हाला या सगळ्या अनर्थातून वाचायचं असेल तर एक खड्डा खोदा, त्यात ते पोट पुरून टाका. भविष्य सांगितलं कृष्णाचं, पण त्यांनी खरं सांगितलं भविष्य. तुझं पोरग चोरटं निघणार आहे सांगितलं. तो बायकांच्या मागे लागणार आहे, त्याला कधी राज्य मिळणार नाही. तो एखाद्या वाहनावरचा ड्रायव्हर होणार आहे,
एवढं सगळं त्यांनी सांगितलं. खरं आहे, ते सगळं खरं आहे. दैत्य सुद्धा ज्ञानी असतात तसा तो आला. पण हे अत्यंत वाईट पायगुणाचं पोर आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना छान जगायचं असेल तर याला करून टाका जमिनी. कृष्ण म्हणतो, आता पाहतो मी किती वाईट आहे, तुला दाखवतो मी किती वाईट आहे. यशोदेला फार वाईट म्हणतो. ज्योतिष भविष्य कोणी सांगतो त्याला दक्षिणा द्यावी लागते. यशोदेने त्याला पाटावर बसवलं होतं छान सगळं ऐकायसाठी. त्यांनी असं बकवास केल्याबरोबर यशोदेचं डोकं केलं. इतकं वाईट आहे का पोरगं? यशोदेला अत्यंत वाईट वाटलं. आता त्याची जायची वेळ आली. घरातल्या सगळ्या जड गोष्टी त्याच्या अंगावर कोसळायला, पाटे वरवंटे उखळ मुसळ सगळ्याच्या सगळं त्याच्या अंगावर उडून पडायला लागलं. त्याला स्वतःचा देह जीव वाचवणं अवघड झालं. भर पळून गेला, मार खाऊन गेला, गोकुळात पोचला, कंसाच्या समोर दरबारात जाऊन पडला, रक्त ओकला, इतका मार खाल्लेला. पण तो गेला नाही. मला मुद्दा सांगायचा, कृष्णाला त्याला मारता येत होता का नाही सांगा. एक पाटा त्याच्या अंगावरून आदळला, तो डोक्यात आदळून त्याला तिथल्या तिथे मोक्ष नव्हता का देता येईल? नाही मारला. विचार केला, याच्या दैत्य रूपामध्ये येऊन जे भोग भोगायचे ते अजून संपले नाही. म्हणून याला या देहातून मुक्त करणे आता जरूर नाही आहे. थोडक्यात सोप्या भाषेने त्याचं आयुष्य अजून संपलं नाही. या देहाने भोगण्याचे भोग अजून संपले नाही. ते भोगेपर्यंत त्याला टिकवला पाहिजे. त्याचं कृत्याचं वाईट आहे म्हणून त्याला शिक्षा केली, पण त्याला त्याचं प्राण नाही. दैत्यांना सुद्धा देवाने एवढ्यासाठी टिकवलंय. त्यांचे दुष्ट भोग ते कोणत्या दुसऱ्या रूपाने घेणार आहे? दुष्ट प्रकारे आपण वागू शकतो का मला सांगा? आपला दुष्टपणा जास्तीत जास्त तोंडात आहे. हो, त्याचं वाटोळ म्हणून द्यायचं, करू नाही शकत. असं वाटतं टाकावा मारून त्याला, एक दगड हाणावा डोक्यात. दाखवा बरं मारून एक दगड, एक खडा तरी मारून दाखवा. नाही करताय. याच्या प्रकारचे देहच लागतात ते कर्म करायला. या प्रकारे दैत्यांना त्यांचे सगळे उपद्व्याप, दुष्कृत्य, दुराचार त्यांच्या भोगातून त्यांना सुटेपर्यंत भोग भोगायसाठी टिकवावं लागतं. म्हणून तोपर्यंत त्यांचे अत्याचार देव सहन करतो. म्हणून देव सहिष्णू आहे. आपल्यालाही तो सांभाळतो. आपण फार चांगले आहे म्हणून नव्हे, देव सहिष्णू आहे म्हणून आपण राहिलो. आपली घरात एखादं पोर फार वाईट असतं, आई बापाला अत्यंत त्रास देतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रासदायक असतं, समाजात वाईट असतं, पण आईबाप सांभाळतात त्याला. आईबाप सहिष्णू आहे असंच समजा. दुर्जन खूप वाईट वागणारे, पण देव त्यांना सांभाळतो नाही करतो. ज्या भागात दैत्य राहतात तिकडेही पाऊस पडतो, जिथे साधू राहतात तिथे पाऊस पडतो. पाऊस फरक करीत नाही. सूर्य दुष्टांनाही उजेड देतो, सज्जनांनाही उजेड देतो. पिकं पिकतात ते दुष्टांच्यासाठी पिकतात, आपल्यासाठी पिकतात. सर्वांना तिची कर्मे होऊन संपेपर्यंत टिकावं लागतं. तोपर्यंत त्यांचे सगळे सदाचार दुराचार सहन करावे लागतात.
हे आपण करू शकत नाही. आपली सहनशक्ती कमी आहे. आपण कदाचित त्याला मारू, त्याला घरातून काढून देऊ, तो जात नसेल तर आपण निघून जाऊ. पण देव सगळ्यांना सांभाळतो. असा तो सहिष्णू भोजन भोगता जगदादी जहा, जगतचा आदी, जगाचा आदी. आपण जग निर्मितीपासून विचार करू म्हणजे आपण सोन्यापासून नाही सुरुवात करणार, आपण सोनारापासून सुरुवात करू. अलंकार सृष्टीचा निर्माता सोनार आहे. तसं ही स्थूल सृष्टी निर्माण करणारा जो निर्माता आहे त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव अर्थात शब्द हिरण्यगर्भ. आणि सृष्टी तो निर्माण करतो म्हणून जगाचा आधी तो. त्याला कोण निर्माण करतो? तो अजय आहे, न जन्मणार आहे, न जन्मून असणारा तो अजय. आणि जग निर्माण करतो तो जगाचा आदी. असं हिरण्यगर्भाचं ब्रह्मदेवाचं वर्णन आहे. तेही रूप कोणी घेतलं? विष्णू वेगळा आणि हिरण्यगर्भ ब्रह्मदेव वेगळा का? असं नाही. असं द्वैत नाही समजायचं. ते एकाची दोन रूपे आहेत. एक कोणाचा तरी बाप आहे आणि तोच एका ऑफिस मध्ये मोठा ऑफिसर आहे. पण त्या दोन व्यक्ती वेगळ्या नाही. ऑफिसर आणि बाप दोन वेगळ्या व्यक्ती नाहीये. एका व्यक्तीच्या दोन भूमिका आहेत. याप्रमाणे जगाचा निर्माता जो विधाता तो आणि मुख्य परमात्मा हे दोन वेगळे नाही. त्याच परमात्म्याचं विधात आहे, एक भूमिका रूप आहे. जगाचा आधी विधाता आहे. अधिष्ठानाने विचार केला तर परमात्मा आहे. आणि प्रत्यक्ष कृती करण्याकरता समोर आलेला तो विधाता आहे. भोजन भोगता सहिष्णू जगदादी याच्या पुढचं नाव आहे अनघ. अघ म्हणजे पाप, अनअघ म्हणजे पाप नसणार. अत्यंत सत्कर्मरूप पुण्यरूप पवित्र तो अनघ. भक्त असा झाल्याशिवाय तो देवाचे ऐक्य पावत नाही. ऐक्य पावायचं असेल तर समान धर्मी पाहिजे. साडे पंधरे मिसळावे तरी साडे पंधरे होवावे. तैसे मी झाली या संभावे भक्ती माझी भगवान म्हणतात. समर्थांचं वाक्य आधी ऐकू. समर्थ म्हणतात भक्त म्हणजे विभक्त. देवाकडून जो वेगळा राहतो तो भक्त नव्हे. देवाशी ऐक्य होऊन असतो तो भक्त. आणि ऐक्य पावायचं असेल तर दोन गोष्टी एक जातीच्या एक धर्माच्या असाव्या. काही गुण सारखे आहेत म्हणून मिसळ होत नाही. तेल पातळ द्रव रूप आहे, पाणी पातळ द्रव रूप आहे. पण तेलात पाणी वा पाण्यात तेल टाका, एक जीव होत नाही. जातीच वेगळी आहे. मग आता पाणी आहे, अर्धी बकेट पाणी आहे, भरून पाहिजे बकेट. आता पाणी नाही मग तेल आणणार होता त्याच्यामध्ये. असं नाही जमत. पाण्यात पाणीच मिसळता येतं, तेलात तेलच मिसळता येतं. सजातीय एकधर्मी असणाऱ्या वस्तूंचं एक जीव पण होत. भक्ताला व्याख्याच केली जो विभक्त नाही तो भक्त. त्याला देवाशी ऐक्य पावायचं असेल, देवासारखं होणं भाग. शुद्ध सोन्यात मिसळ करायची तर ते तांब पितळ मिसळून
वजन वाढू शकतं, पण ते सोनं नाही वाढत. त्याला बट्टा लागतो. ज्ञानोबांच्या काळात सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 15.5 रुपये होता. म्हणून ओळीमध्ये शब्द 15.5चा अर्थ शुद्ध सोनं. ते 15.5 रुपयांनी तोळाभर का 10 ग्रॅम मिळायचं, त्याला ते 15.5 नाव. आणखी एका ओळीमध्ये 16 शब्द आहेत. म्हणजे ज्ञानोबांच्या काळामध्ये सुद्धा भाव स्थिर नव्हते. काही वेळा 15.5 रुपये होतं, काही वेळा 16 रुपये होतं. मग दोन्हीचा उल्लेख ज्ञानेश्वरी. त्याचा अर्थ शुद्ध सोने. आता सुद्धा 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगळा आहे, 22 कॅरेटचा वेगळा आहे. कदाचित 15.5 आणि 16 दोन भावामध्ये तेव्हा सोनं मिळत होतं. मग शुद्ध सोन्याला 15.5 शब्द वापरतात. त्याच्यात भर घालायची असेल तर त्याच भावाचं तितकं शुद्ध सोनं मिसळता येतं. नुसतं वजन वाढवायचं असेल तर सोन्यात पितळ मिसळता येतं, तांबही मिसळता येतं, पण तिची शुद्धी राहत नाही. शुद्धी टिकवायची असेल आणि वजन वाढवून घ्यायचं असेल तर अगदी सजातीय गोष्टींचं ते मिश्रण शक्य आहे. मी झाली या संभावित भक्ती माझी. भक्तपणाच्या भूमिकेपर्यंत, स्तरापर्यंत भक्ताची जर विकासाची भूमिका असेल तर तो देवरूपच झाला पाहिजे. मी झाली या संभावित, ती खरी भक्ती. सगळे भक्त देवरूप झाले, पण देवरूप झाले तरी ते भक्तपणाने वागतात. तू देव मी भक्त ऐसे करी तुकोबा म्हणतात. तुका झाला पांडुरंग, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईल. भजन करण्याची सवय लागली, भजन करता करता देवरूप झाला तरी भजन सोडित नाही, सवय लागली. सवयीचा परिणाम आहे. माझ्या शाळेतील जीवन टीचरशिप करीत होते. माझा एक विद्यार्थी पण शिकून तयार व्हायला, त्याचं ट्रेनिंगही झालं आणि तो शिक्षक म्हणून निवडला गेला. आणि तो मी ज्या शाळेत होते त्याच शाळेत लागला. आता दोघे सारीखे झालो नाही. तो एक शिक्षक झाला त्या शाळेमध्ये. माझ्या जितका त्याचा पगार, माझ्यासारखा ग्रॅज्युएट शिकवतो आहे, तरी तो मला मॅडमच म्हणायचा. माझ्या समोर तो कधी खुर्चीत बसला नाही. मी आले, तो बसलेला असेल, मी तिथं गेले की तो उठून उभा राहायचा. आता माझ्यासारखा झाला तरी पूर्वी होता तसाच वागत राहिला. तसा भक्त देवरूप झाला तरी भक्तासारखाच वागतो. देव भक्ताचं भजन करीत नाही, भक्त देवाचं भजन करीतच राहतो. सवयीचा परिणाम आहे. आणि सवयीमुळे स्वभावाची ठेवण तयार होते. त्या स्वभावाचं अतिक्रमण नाही करता येत. आपणासारखे कधी ती तात्काळ असं गुरूंचं वर्णन आहे. म्हणजे शिष्याला त्यांनी स्वतः सारखं बनवलं. मग बनवल्यावर आता त्या गुरुनी शिष्याचे पाय दाबायचे का? प्रश्न सांगा उत्तराचं नाही. जो शिष्य गुरुरूप झाला गुरुच्या कृपेने, तो गुरूंच्या समोर शिष्यपणानेच वागतो. भक्त देवरूप जरी झाला तरी तो भक्तासारखा वागतो, देवाला देवासारखाच पाहतो.
जगदादिजा हा अनुभूचं वर्णन चाललंय. देवाच्या जवळ एकही दोष नाही, पाप नाही. आपल्याला देव व्हायचं असेल तर आपण आदर व्हावं लागतं. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला देवाने अनर्ह म्हटलंय. मी तुला एवढं शास्त्र कशामुळे सांगतोय? तू अनर्ह आहे म्हणून, तू पवित्र शुद्ध आहे म्हणून मी हे तुला सांगतो. मानवी वर्तनामध्ये जेवढे दोष येणे शक्य आहे यातला एकही दोष ज्याच्यात येत नाही तो अनर्ह, असा निष्पाप झाला पाहिजे. चुकूनही खोटं बोलत नाही, हे अनर्हाचं एक लक्षण आहे. चुकूनही चोरी करीत नाही, अनर्हाचं लक्षण. तुम्ही मला विचारा, तू चोरी करते? मी करते. कोणती चोरी करते? मी चहा पित उभी आहे आणि तेवढ्यात तुम्ही एकदम आले, मी तो कप बाजूला ठेवून देते. पण चहा प्यायचा राहिला आहे माझा, तुमच्यापासून दूर जाते, तुमच्या समोर नाही. चोरी, चोरीचे स्तर लक्षात घ्यावे, सगळ्या छटा लक्षात घ्यावा. आपण चोर आहोत आणि म्हणून मला देव अनर्ह म्हणणार नाही, हे लक्षात. प्रांजळ प्रकट धर्माच्या बाहेर नाहीच वागायचं, असा निरपराधी निष्पाप अनर्ह असा परमात्मा आहे. आपल्याला अभ्यास करून अनर्ह व्हायचंय, तो मुळात अनर्ह आहे. तो का म्हणून निष्पाप राहिला? आपण का पापी होतो? आपल्याला कर्मे करावी लागतात, भोगावी लागतात, म्हणून चुका होतात. त्याला काही करायचं नाही, काही मिळवायचं नाही. आपल्याला काही मिळवायचं आहे म्हणून पाप करावी लागतात. काही काही वेळेला खोट्या सह्या कराव्या लागतात, काही काही वेळेला कागदपत्र लपवून ठेवावी लागतात. आपल्याला कर्मे करावी लागतात. कर्मामध्ये घोटाळे करण्याची गरज निर्माण होते, आपल्याला वाटतं. तसं आपण वागतो. त्याला काही मिळवायचंच नाही म्हणून त्याला कर्मच नाही आहे, लक्षात ठेवा. नैष्कर्म्य ही त्याची अवस्था, स्थिती आहे. काही मिळवायचं नाही, काही करायचं नाही, असा अकर्मा तो असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी पाप उत्पन्न होण्याची शक्यताच. वर्णन त्याचं पूर्ण असं आहे, काही कमीच नाही. मनाला नेहमी काहीतरी कमी वाटतं. अन्न तरी कमी वाटतं, कपडे तरी कमी वाटतात, पैसा तरी कमी वाटतो, पोरं बाळं कमी वाटतात, माझं शिक्षण मला कमी वाटतं, माझा सन्मान मला कमी वाटतो. अनुभव पुरेसा आहे असा नाहीच, कमी हाच अनुभव आहे. आपल्याला मिळवून करावं लागतं, इच्छा निर्माण होते, त्रुटी भरून काढावी लागते म्हणून इच्छा होते. अशा इच्छांचा परिणाम सहज रीतीने नाही पूर्णता झाली, थोडस वाममार्गाने करायची वेळी आपण ते करतो. पण शास्त्राचा पगडा आपल्यावर फारसा मजबूत नाहीये. शास्त्र आपल्या हातून मोडलं आणि पाप लागत राहत. याप्रमाणे परमात्म्याला यातली इच्छाच नाही, कोणतं कर्म काही भोगायचं नाही, त्यासाठी काही मिळवायचं नाही, त्याच्याजवळ काही कमी नाही, भरपाई करायची नाही, म्हणून त्याला संकल्पच नाही. पाप 3 प्रकारे घडतात: मानसिक पाप, वाचिक पाप, शारीरिक पाप. मानसिक पाप म्हणजे संकल्प, धर्मविरुद्ध संकल्प हे मानसिक पाप.
वाचिक पाप. धर्मविरुद्ध भाषा वापरणे वाचिक पाप आहे. आणि प्रत्यक्ष शरीराने धर्मविरुद्ध कृती करणे हे शारीरिक पाप. यातला त्याला काही गरजच नाही. म्हणून तो अनुभव विजय सतत विजयी. अपयश त्याला माहीतच नाही. विजयच फक्त त्याच्या वाट्याला. जय यश अपयश नाही. हारला विजय मिळाला नाही असं कधी नाही. सतत जिंकलेला. त्यांची गोष्ट आहे. विष्णूचं वाहन गरुड आहे. गरुड पक्षी कधी कधी दिसतो, नेहमी नाही. इतका फार सर्रास दिसेल इतके खूप नाहीत ते प्राणी, पण गरुड पक्षी विष्णूचं वाहन खूप मजबूत. विष्णू लक्ष्मी दोघांना आपल्या अंगावर घेऊन वाहतोय. विष्णू किती जड त्यांना उचलतो, लक्ष्मीसह उचलतो. तो किती मजबूत असेल, अत्यंत बलवान तो गरुड. त्याला दादाला अहंकार. विष्णू वाहतो माझ्या खांद्यावर, यांच्यापेक्षा मी अधिक बलवान आहे. हे दुर्बळ आहे, पण बाकीच्या लोकांच्या पेक्षा बलवान आहे. आणि माझं बळ एकदा जगात प्रकट झालं पाहिजे अशी खुमखुमी बलाचा अहंकार झालेला. आता तो का माझ्याशी कुस्ती करील काय? त्याचं बळ दाखवायचं तोडीचा पाहिजे कोणीतरी. विचार केला कोणाशी कुस्ती करू म्हणजे मी बलवानी ठरल. त्यातले त्यात माझ्या माहितीतला सर्वात अधिक बलवान हा विष्णूच आहे. माझ्यापेक्षा कमजोर आहे, पण माझ्या माहितीच्या सगळ्यांच्या पेक्षा तो जास्त बलवान आहे. आला देवा, बोल गरुडा, माझी एक इच्छा आहे, सांग ना. आणि तू माझा भक्त, तुझ्या इच्छा पुऱ्या करायच्या नाही तर मी कोणाच्या इच्छा पुऱ्या करणार आहे? बोल. मला आता कुस्ती करावी वाटते. कर ना. कोणाशी काय? ज्या अगदी तुमच्यापाशी आलो त्या तुमच्याशीच कुस्ती करावी वाटते. काही हरकत नाही, पण गरुडा तू माझ्याहून बलवान आहे. देव बोलताय बरं का, तू माझ्याहून बलवान आहे. मी काय दुर्बळ तुझ्याशी कुस्ती करणार आहे? त्यातले त्यात तुम्ही बलवान हा म्हणून आपण करायची का कुस्ती? तुझी इच्छा असेल तर कर रे, पण मी आधीच निकाल देतो, तू जिंकणारच गरुडा, आम्ही हारणार. पण तरी पाहू दे, करूच आपण कुस्ती. गरुड म्हणतो किती छान, थँक्यू व्हेरी मच. ठरला कुस्तीचा दिवस, वेळ ठरली, कुस्तीचं मैदान ठरलं. अंधारात गुपचूप आपण दोघांनी कुस्ती करण्याला काय मिनिंग आहे? आपण निमंत्रण देऊ सगळ्यांना. कुस्तीचा जंगी दंगल जाहिरात केली. हे ऍडव्हर्टाइजमेंट कोणी करायची? शेवटी देवांना ऍडव्हर्टाइजमेंट करणारा एकच प्राणी माहित आहे, त्याचं नाव नारद आहे. नारद आहे. विष्णूची माझी कुस्ती आहे, एकदा जगात जाहीर करून द्या ना. या थोडस फिरून. नारद हिंडले, सप्तर्षींच्या तिकडे गेले, बाकी ऋषींकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, कैलासावर गेले. कुस्तीचं निमंत्रण सगळ्यांना दिलं. मोठं मैदान, कुस्ती पाहायला लोक बसले. यांना खाली बसता येत नव्हतं, त्यांच्यासाठी खुर्च्या मांडल्या. असं ते छान दोघं कुस्तीचे पोशाख करून आले. मैदानात उतरतायत, गरुडाच्या डोक्यात बसता आली. कुस्तीचं दखल अशी नुसती कोरडी कोरडी नाही बरी, मग काय ओली ओली करायचं?
जो जिंकल त्याने काय करायचं, जो हरल त्याने काय करायचं, कोणी कोणाला काय द्यायचं. काही 5,000 रुपये, 7,000 रुपये, 2,500 रुपये असं काही लाभ आता खाली नुसतंच काय काढण्यात काय. तू सांग गरुडा, तुझी काय इच्छा आहे? जिंकणाऱ्यांनी काय करायचं आणि हारणाऱ्यांनी काय करायचं ठरवून टाकणं. आपणच दोघं ठरवा. प्रजा बसली आहे पाहायला आणि हे दोघं ठरवत आहेत. सोपं सोपं ठरवला. विष्णू म्हणतात माझं काही फार नाही द्यायसारखं. काय सोपं सोपं असं करू देवा. बोल. जो जिंकल तो मोठा, जो हरल तो लहान. मंजूर? बिलकुल. लहान्याने मागायचं, मोठ्याने द्यायचं. बरोबर, अगदी बरोबर. काय द्यायचं घ्यायचं नाही, ते जो मागेल ते द्यायचं. हरणाऱ्यांनी मागायचं, जिंकणाऱ्यांनी द्यायचं. हरणाऱ्यांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे मागायचं आणि देणाऱ्यांनी, जिंकणाऱ्यांनी त्याच्या इच्छेप्रमाणे द्यायचं. त्याला मंजूर. सगळ्या लोकांच्या साक्षीने हा ठराव झाला. उतरली, पोशाख चढवला. मला फक्त ह्या गोष्टीतली एकच गोष्ट माहित नाही, रेफरी कोण होता. कुस्ती सुरू झाली. पुष्कळ वेळ जाईल. एक एक डावतेच एक जण लढवतोय. कोणी पडतोय, कोणी उठतोय, कोणी पुन्हा पडतोय, पुन्हा उठतोय. ते मारणं चालले आहे. पायात पाय अडकवणं चालतंय. काय विचारू नका. खूप वेळ कुस्ती चालली. गरुड पडला की काही जण टाळ्या वाजवायचे. विष्णू पडले की दुसरे काही टाळ्या वाजवायचे. हा हा असं चाललंय तिथे सगळं. पुष्कळ वेळ झाली कुस्ती. भगवान म्हणतायत माझ्या गरुडाची इच्छा त्यांनी जिंकावं अशी आहे. भक्ताची इच्छा पूर्ण करणं माझं काम आहे. आणि म्हणून आता त्याला जिंकू देऊ पण आपण हरवू. पुष्कळ वेळ त्याला पडू दिलं, आपण पडले. आणि आता फायनली निर्णय केला त्यांनी की आता आपण हरलेलंच ठरायचं. पडले भूताने पाठीवर विष्णू. 1, 2, 3 नाही उठले म्हणजे हरले. याप्रमाणे कुस्तीत विष्णू हरले, गरुड जिंकला. गरुड आधीच उंच उडणारा, त्यांनी इतकी उंच उडी मारली विचारता काय आनंद. मैदान भर फिरला. सगळ्या ऋषी मुनी देवांकडून स्वतःच टाळ्या वाजवत चालला. गरुड जिंकला म्हणून काहींचे तोंड उतरले विष्णू हरलेली पाहून. काहींना वाटलं काय गरुड खरंच आहे म्हणून तर विष्णूला आपल्या खांद्यावर वाहतोय. खरंच मजबूत आहे, बलवान. विष्णूपेक्षा सर्वच ठरला असं काही म्हणतात. झालं, कुस्तीचा निर्णय झाला. विष्णू हरले. गरुड म्हणतो काय देवा, ठरल्याप्रमाणे जिंकणारा मी तुमच्याहून मोठा. अगदी मान्य रे बा, तुम्ही लहान ठरले ना, मग मागा की काही. गोष्ट कशासाठी चालली आहे? त्याचं नाव विजय आहे. विष्णूचं नाव विजय आहे. कुस्तीत हरलाय विष्णू. तरी नाव विजय कसं ठेवायचं त्याच्यासाठी गोष्ट आहे. मागा देवा, आम्ही मोठा जिंकणारा, तुमच्याहून मोठा ठरलो, तुम्ही मागा मी देणार आहे. गरुड पण शब्दाला दाखशील ना, द्यायचं म्हणतो पण नक्की देशील ना? नक्की. हा गरुड बोलतोय, तो आपलं वचन मोडीत नाही. देवा तुम्हालाच कधी कधी वचन मोडायची सवय आहे, गरुडाला नाही. गरुड बोलेल तसाच वागेल. मागा.
मला खात्री नाही वाटत तू देशील म्हणून. माझे शब्द आहेत देवा, हे विष्णूचे शब्द नाही, हे गरुडाचे शब्द आहेत. बोलेल तसंच मागा. नारायणाचं नाव विजय आहे, लक्षात ठेवून आहे का? आणि भगवान म्हणतात गरुडा मागतो ऐक, आजन्म तू माझं वाहन होऊन राहा. गरुडाने दिलं. कोण जिंकला सांगा? या कुस्तीत कोण जिंकला? हारून सुद्धा विजयाचंच फळ ज्याच्या वाट्याला आहे त्याचं नाव विजय आहे. जिंकणारा मोठा, हारणारा लहान, अशी सुरुवात आहे कुस्तीची. पण या मागण्यानंतर कोण मोठा ठरला? तू माझा वाहन, आजन्म राहा आणि सेवा करीत राहायचं. आजही गरुड विष्णूचं वाहन असाच शिकवत. आणि ते भक्ताने दिलेलं गरुडाला असा फार अहंकारी म्हणून त्यागू नका, तो भक्तच आहे देवा. आणि तशीच सेवा करीत आजही इतका भक्त प्रिय आहे तो गरुड देवाला की विष्णूच्या मंदिरामध्ये समोर गरुड उभा, देव त्याला समोर ठेवतो. रामाने जसा आपला भक्त हनुमान समोर अखंड राखलाय, तसं विष्णू मंदिरामध्ये गरुड नेहमी पुढे आहे. त्याच्याशिवाय देवाला करमत नाही आणि देवाकडे पाहत राहिल्याशिवाय गरुडाला करमत नाही. याप्रमाणे विजय जय जय म्हणजे सगळ्या भूतमात्रांना जिंकतो. आणि विजय म्हणजे सर्व प्रकारे वैभवशाली. कशामध्ये हारायचं? कारण श्रीमंती षड्गुणैश्वर्य संपन्न, लक्ष्मी त्याची दासी आहे, सर्व ऐश्वर्य. असा कोणत्याही क्षेत्रामध्ये विष्णू कोणाहूनही कमी नाही. याप्रमाणे त्याचं नाव विजय. आणि विजयी यशस्वी असण्यासाठी पराक्रमात सरशी लागते, त्याचं नाव जय. पराक्रमात सर्वांगून सरस, सगळ्या भूत प्राण्यांच्या पेक्षा सगळ्या बाबतीत तो सरस, कोणाही पेक्षा. अंबानी बंधूपेक्षा तो श्रीमंत, अदानीपेक्षा तो श्रीमंत. त्याची कोणाशी श्रीमंतीची तुलना लावा, तो अधिकच. त्याची उंची सर्वात जास्त, त्याचं बल सर्वात जास्त, त्याची बुद्धिमत्ता सर्वात जास्त. कोणत्याही क्षेत्राने सर्वांमध्ये सरस, भूतमात्रांपेक्षा सरस, म्हणून त्याला तो जय मिळतो, यश मिळतो. त्याचं नावच यश ठेवलंय, जय. विश्वयोनी, योनी म्हणजे उत्पत्तीचं कारण, निर्माण होण्याचं कारण. संपूर्ण विश्व निर्मितीचं कारण तो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवताची देवता कृष्ण, त्याचं हे ध्यान आहे. सुरुवातीचं मंगल हे आहे, त्याच्यात ते शब्द आहे. त्याचं रूप सच्चिदानंद आहे, ते नाही सांगत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्व निमित्त म्हणजे कारण. वर्णन येऊन गेलाय. प्राण्यांचे भोग भोगण्याचा काळ निर्माण झाला की परमात्मा विश्व निर्माण करतो. हे निर्माण करायला त्याच्यातून दुसरी काही सामग्री नाही. आपल्या राहायला थोड्या कमी पडतात म्हणून आपण घर बांधतो मोठं.
कारण काही कमतरता आहे म्हणून भरपाई करतो. पण हे बांधायला विटा कुठून? तयार असलेल्या विटा आणतो, तयार असलेले दगड आणतो, तयार असलेली माती आणतो, तयार आहे ते पाणी घेतो. पाणी आपण निर्माण नाही करीत, माती आपण निर्माण नाही करत. निर्माण झालेल्या वस्तूंचा रूप बदलवून घर बनवतो. आपल्यासाठी माती पाणी उपलब्ध आहे म्हणून ती आपण वापरतो. सृष्टी निर्माण करण्याचा प्रसंग आहे तेव्हा काहीच नव्हतं ना. मग त्यांनी हे पर्वत बांधायला कुठून माती आणली? हे पाणी भरायला, नद्या वाहायसाठी पाणी कुठून आणलं? समुद्रात साठा पाण्याचा कुठून आणला त्यांनी? त्याचं वर्णन ब्रह्मानंद स्वामी करतात. बिना सामान बाहर के, बिना हथियार के कोई बनाए है भुवन सारे, बनाना हो तो ऐसा. ब्रह्मानंद भजन करताय. बिना सामान बाहर के, आपण बाहेरचं सामान आणून भिंत बांधली. त्याला पर्वत नद्या बांधायला काही बाहेर सामान नव्हतंच काही. बिना हथियार कोई, आपल्याला खूप हत्यार पाहिजे, काही बांधकाम करायचं, घमेलं पाहिजे, फावडे पाहिजे, आणखी काय काय पाहिजे. त्याच्याजवळ एक हत्यार नाहीच ना, काही निर्माणच झालेलं. तरी त्यांनी एवढी भुवने लोक तयार केली, इतकी भूते उत्पन्न, काय सामग्री आहे. मला एक चित्र काढायचं तर बाहेरून हिरवा रंग आणले म्हणजे मला झाड काढता येईल. त्यांनी हे हिरवे झाड तयार केले, कुठून हिरवा रंग आणला? मला एक ट्यूबलाईट लावावं लागतं, एक बल्ब पाहिजे, ते सगळं गेलं तर मोबाईल कसा उजेड पाडावा लागतो. त्यांनी कुठून उजेड तयार केला? कुठून उजेड आणला? त्यांनी कोणत्या उजेडात राहून त्यांनी काम केलं? रात्र झाली की माझं भिंत बांधणं बंद होतं, दिसत नाही. त्यांनी भुवन बांधलं, त्यांनी उजेड उठून आणलं. हा सगळा विचार करावा आणि याचं उत्तर एकच मिळतं, हे सगळं तो स्वतःच झाला. बिना हथियार के बनाए है भुवन सारे, स्वतःच हे रूप बदला. असा सृष्टीचं खरं कारण आपण ब्रह्मदेव जरी म्हटलं तरी त्याचं मुख्य निमित्त कारण हेतू हा परमात्मा. त्याच परमात्म्याला आपण या स्तोत्रात विष्णू म्हणतो. या विष्णूच हे सगळं. कोणताही रंग तोच आहे, कोणतीही आकृती तोच आहे, कोणतीही योनी तोच. ही वृक्ष योनी, आपण मनुष्य योनी, मासे जलचराची जलयोनी आहे. या सगळ्या योनी तोच, त्यांचं दुसरं नव्हतंच आधी काही. एवढं तो तयार. आपल्याला बाहेरचं काही उपलब्ध असतं म्हणून काही आहे. कोणी केले हो लाडू? या ताईने केले लाडू. काय केलं ताईने? रवा तयार केला, दूध तयार केलं, भांडी तयार केली का, अग्नी तयार केला का, काय केलं ताईने? असलेल्या पदार्थांचे रंगरूपात थोडसे बदल केले, बाकी काही केलं नाही ताईने. हे बिना सामान बाहेर के नाही बनलेलं, बाहेरचे सामान घेऊन लाडू बनले असं त्याच्याजवळ काही नाही. एवढ्या अर्थाने त्याला विश्वाचं निमित्त म्हणतात, त्याला विश्व निर्मितीचं कारण म्हणतात. असा मुख्य असणारा विश्वयोनी पुनर्वसून पुन्हा त्यात शिरतो, पुन्हा शिरतो. आत्ता निर्माण झालेल्या आपल्या सर्वात तो प्रविष्ट आहे.
आपण सगळे मरून गेले, नवीन जन्म घेईल, तो त्यांच्यात पुन्हा शिरतो. आता कंटाळलो बा मी यांच्यात शिरू, आता नाही त्यांच्या, असं नाही, पुन्हा येतील त्यांच्यात शिरतो, प्रळय होऊन सगळे जाईल, पुन्हा नवीन सृष्टी, त्यांच्यात तो पुन्हा शिरतो. एक प्रकार. आता माझ्यात तो एकदा शिरलेला आहे. आता मी मरून जाईल, माझा पुनर्जन्म होईल. तो म्हणाला आता कंटाळलो याच्यात शिरून, नाही, तो माझ्या देहात पुन्हा येईल. मी जितके वेळा जन्मेल तितके वेळा माझ्या देहात तो शिरत आहे. वसू म्हणजे राहणे, वस दाखवले त्याच्यात राहणे अर्थ, पुन्हा 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 राहत, पुन्हा पुन्हा त्याच्यात जमत राहत. खरंय हे एवढं अखंड चालवणं कंटाळवाणं आहे का नाही? ऐकायलाही कंटाळा येतोय, त्याच्यात पुन्हा पुन्हा शिरतो. मी जितके वेळा जन्मेला वेगवेगळे देह मिळतील तितक्या देहात तो येऊन राहील. माझ्या प्रत्येक देहात येईल, म्हणजे पुन्हा पुन्हा तो माझ्यात येऊन वसेलच राहीलच. या सृष्टीत एकदा शिरलाय, पुन्हा या सृष्टीत येऊनच राहील. असा न कंटाळता तो त्यात आहे. पुनर्वसू उपेंद्र. इंद्राला दोन आणखी एक भाऊ आहे. इंद्राचा धाकटा भाऊ. विष्णू स्वतः इंद्र रूप आहे आणि जगाचा देवांचा राजा म्हणून काम. त्या इंद्राला धाकटा भाऊ आहे. तो धाकटा भाऊ सुद्धा त्याला उपेंद्र, उप म्हणजे धाकटा, उपमुख्याध्यापक म्हणजे काय, उपाध्यक्ष म्हणजे काय, खालचा. एक मुख्य पद वरचं, इमिजिएट त्याच्या खालच्या पदाला उप लावून बोलायचं. हा मुख्य अध्यक्ष, त्याच्या खालचा आहे उपाध्यक्ष. उपाध्यक्षाला जास्त मान द्यावा लागतो, नाही तर रागावतो. इंद्राचा धाकटा भाऊ त्याला उपेंद्र म्हणतात, एक अर्थ. आणि इंद्र शब्दाचा आता सार्वभौम सत्ताधीश हा इंद्र शब्दाचा सर्वात श्रेष्ठ हा इंद्र शब्दाचा अर्थ आहे. आता खालचा कोणीतरी पाहिजे, पण त्याच्या खालचा या अर्थाने उपेंद्र हे नाव आहे. याप्रमाणे उपेंद्र इंद्राचा धाकटा भाऊ व त्याचा हाताखालचा. वामन अवतारच आहे. 10 अवताराचा एक अवतार वामन. बळीराजाला पाताळात घालायसाठी तो अवतार झाला, तो वामन. प्रांशु अतिशय उंच, त्याला प्रांशु म्हणतात, फार उंच आहे. एवढा उंच केव्हा? विष्णूला हे फार उंच हे नाव कसं काय आलं? आणि उंची जेव्हा जास्त आहे तेव्हा जाडी जास्तच असते, वजनही जास्त असते, आवाढव्य असतं जे उंच ते. हिमालय उंच आहे म्हणजे असा डोकरा काठीसारखा नाही आहे तो, असाही पसरलेला भव्यच हिमालय. असा सर्वांगातली मोठा प्रांशु असं केव्हा घडलं? बळीराजा यज्ञ करीत बसलाय, कंकण बांधलाय, मुख्य भूमिकेवर यज्ञात बळीराजा बसलाय. सर्वजित प्रकारचा यज्ञ आहे, जो जे मागेल ते मागेल. कंकण बांधून जो यजमान यज्ञात बसतो म्हणजे मुख्य प्रमुख म्हणून बसतो, त्यांनी कोणी काही मागेल ते दिलंच पाहिजे, ही यज्ञाची शिस्त आहे. बळीराजा म्हणतो कोण मागेल देतो. कोणी मुकुट मागितला दिला, कोणी पितांबर मागितला दिला, कोणी गळ्यातला कंठा मागितला दिला, कोणी 5 एकर जमीन मागितली दिली, कोणी 50 गायी पाहिजे दिल्या, मोठा वाडा पाहिजे दिला. असं बळी जो याच्यात जे मागेल त्याला ते देतो.
पण राक्षस आहेत, राक्षसातले सद्गुणही दुर्गुणाचं काम करतात. म्हणून हे सगळे राक्षस देवानी संपवले. रजोगुणातून सद्गुण काम करीत असेल तरी तो दुर्गुणच होतो. तमोगुणातून जर उत्तम गोष्टी येत असतील तर त्या वाईटच ठरून जातात. म्हणून दैत्याच्या हातून होणारं चांगलं कृत्य सुद्धा हे हिताचं नसतं. म्हणून बळी एवढा दाता म्हणून प्रख्यात आहे, पण त्याचं दातृत्व दैत्य वासनेतून आहे, तमोगुणी आहे, म्हणून त्याला संपवला. घटोत्कच भीमाचा मुलगा आहे, पांडवातल्या भीमाचा मुलगा घटोत्कच आहे. काही कथानक घडलं आणि तो घटोत्कच हिडिंबा राक्षसीचा पुत्र राक्षस म्हणून जन्मला. पिता भीम आहे पण तो राक्षसच आहे. तो भीमाचा पुत्र आहे. भीमाचाच इकडे भारतीय युद्ध सुरू होत आहे म्हणून तो पित्याच्या पक्षात पांडव पक्षात आला. अगदी तनमन धनाने तो घटोत्कच पांडवांकडून कौरवांशी लढतो आहे. आणि इतका बलवान आहे तो अर्जुन भीमापेक्षा सरळ सैनिक. कौरवांकडून द्रोणाचार्यांनी अशा प्रकारचा डाव मांडून ठेवलाय ते सेनापती, आणि एक शक्ती वापरायचं ठरवलं. ती अर्जुनावर सोडायची. पांडवांकडचा फक्त अर्जुन मारला की सगळं जिंकलं. म्हणून अर्जुनावर शक्ती सोडली आणायची. समोर शक्ती म्हणजे एक मंत्र असतो. त्या मंत्राच्या उच्चाराने ज्या प्रकारची ताकद पाहिजे ती प्रकट करता येते. ती त्या बाणाच्या टोकावर, तो मंत्र म्हणून शक्ती बाणाच्या टोकावर बसवायची. तो बाण सोडायचा. बाण साधाच दिसतो पण त्याच्या टोकावर त्या मंत्राने विशिष्ट शक्ती आणून ठेवली. किंवा शस्त्रावर एखादी शक्ती आणून बसवतात तेव्हा त्या शक्तीसाठी झालेल्या त्या शस्त्राला अस्त्र म्हणतात. अशी शक्ती पाणी पडावं, पाऊस पडावा अशी जर बाणाच्या टोकावर बसवली तर त्या बाणाचं नाव पर्जन्य अस्त्र असं होतं. दुसरा मंत्र म्हणायचा आणि बाणाच्या टोकावर अग्नी उत्पन्न करणारी शक्ती मंत्राने बसवायची. त्या बाणाचं नाव आता अग्नी अस्त्र असं. कोणत्याही शक्ती अर्जुन मारण्यासाठी बाणाच्या टोकावर कौरव पक्षातून एक शक्ती बसवली गेली. प्रभावशाली शक्ती हो. अर्जुन येऊ का अर्जुनाचा बाप येऊ, त्या शक्तीने तो मरणार, काय वादच नाही. मंत्राला हरवता नाही येत, लक्षात ठेवा. मंत्राला हरवण्याची वेगळी ताकद आहे आणि तो मंत्र काम केल्याशिवाय गप्प बसत नाही. याप्रमाणे अर्जुनाकडे बाण आला, सुटला, तो अर्जुनाला लागेल आणि अर्जुन संपून जाईल. मी पांडवांच्या पक्षात असून काय उपयोग होणार आहे. आणि शक्ती एकदा सोडली की ती कार्य केल्याशिवाय थांबत नाही. म्हणून हा बाण आता कोणाचा तरी जीव घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. लढाई करता करता घटोत्कच त्या मैदानात फिरतच होता आणि घटोत्कचाला श्रीकृष्णाने त्या शक्ती बाणाच्या समोर निवडला. शक्ती घटोत्कचाला लागली आणि घटोत्कच प्राण काय शुद्ध कौशल्य अर्जुन वाचवायचा. त्याचं
कठीण. घटोत कशाचा बळी द्यायचा आहे? भगवान करताय ते का मारला घटोत? त्यांनी काय कृष्णाचं वेडवाकडं केलं होतं का? नाही. तो पांडवांच्या धर्माच्या बाजूने लढत होता. धर्माच्या बाजूने लढणे हा सद्गुण तमोगुणी असणाऱ्या घटोत्कच राक्षसात आहे. म्हणून तो सद्गुण सुद्धा जगाला त्रासदायक होईल, म्हणून त्याचा आश्रय दैत्य मारून टाकला. जगाच्या संरक्षणासाठी विधायक काम करीत दिसलेला दैत्यही कामाचा नाही. बळी दाता म्हणून प्रख्यात आहे, पण तमोगुणी दाता आहे. तमोगुण थोडा हलका झाला तर तो रजोगुणी दाता. तो कधी सत्वगुणी दाता होत नाही. सत्वगुणी दातृत्वाने केलेल्या दानालाच फक्त हित सापडतं, बाकी नाही जमत. या राक्षसाला म्हणजे बळीला देवाने पाताळात घातला. कसं रूप घेतलं? ब्राह्मणाचं रूप घेतलं, लहान वयाचं रूप घेतलं. म्हणजे मौंजिंची होते तो मुलगा ज्या वयाचा असतो अशा लहान वयाचा बटूचं रूप घेतलं. छान तो बटूचा वेश केला आणि यज्ञामध्ये आला. तेजस्वी ब्राह्मण दिसतोय. बळी तिथे उठून उभा राहायला स्वागतासाठी यावं म्हणून स्वागत झालं. बा ब्राह्मणा, तू काही याचक म्हणून आलायस? हो, मी काही मागायला आलो आणि मी दाता म्हणूनच इथे बसलो. माग काय पाहिजे? आणि त्यावेळेला वामनाने 3 पावले भूमी मागली, जमीन मागली. तुझ्या ताब्यात आहे, मला 3 पावलं भूमी, 1 पाऊल बसायला 1 फूटवर झाला फूट, म्हणून त्याला फूट म्हणतात. त्याचं माप फूटभर असतं. पूर्ण विकसित पुरुषाच्या पावलाची लांबी फूटभर, त्याचं नाव फूट आहे. किंवा किती पावले जमीन, किती पावलं रस्ता. रस्ता मोजायला पूर्वी स्केलपट्टी पाऊलच होतं. पावलाला फूट म्हणतात, म्हणून त्या मोजपट्टीचं नाव फूटपट्टी पडलं. असा तो फूट शब्दाचा संबंध. त्या पावलाने म्हणजे आत्ताच्या आपल्या ओळखीच्या मापामध्ये म्हणजे 3 फूट जागा मागितली. केवढं राज्य, त्याचं साम्राज्य. बळी म्हणतो हा माझा अपमान आहे, इतकी लहान गोष्ट मागून. मी त्याच्याकडून खूप जास्त घेतो, पण मला नको जास्त. मला पण 3 पावलं पुढे दिली. सोडलं पाणी हातावर. त्यांचे बळीचे गुरु शुक्राचार्य फार विद्वान. ते म्हणतात, राजा हे नको देऊ याला, तू याला ओळखला नाहीस रे. हा तुझा घात करणारा देव आहे. याची इच्छा पूर्ण करू नको. फार सोपं बोलतो, अत्यंत कठीण आहे. मी यज्ञवेदीवर आहे, कंकण बांधलंय. यज्ञाची शिस्त आहे. मी याचकाचं मारण पुरं केलं पाहिजे. शुक्राचार्याने खूप विरोध केला, देऊ नको. दिलं, सोडलं पाणी, दिले 3 पावले. घे. आता बळीकडून खरंच 3 फूटच जागा घ्यायची होती खायला. पावलानेच मोजून घ्यायची होती. 3च पावलं. पुन्हा पाऊल मोठं केलं. वामन म्हणून एवढं सुपरलं आलं. होता विराट, इतकं अफाट उंच झालं. तो गगन भेदून त्याचं डोकं वर गेलं. पावलं जमिनीवर आहे, डोकं आकाश. पोकळीच्या वरचं छत निळसर रंगाचं आपल्याला वाटतं ते काही नाहीये, पण ते जे दिसतं त्याच्यावर त्याचं डोकं आहे. इतकी उंची वाढली
त्या उंची वाढलेल्या त्याला प्रांशु हे नाव मिळालं. अतिशय उंच, एवढ्या उंचीला शोभेची पावले झाली. कुठली जमीन घेतो तू म्हणशील तिथून सगळं करतो. एक पाऊल ठेवल्याबरोबर संपूर्ण पृथ्वी व्यापली गेली, एवढं ते पाऊल झालं. आपल्याला एवढा गाडीच्या नाही व्यापता येणार पावलाच्या. गाडी सारी पृथ्वी जिंकून मृत्यू लोक काबीज झाला. दुसरं पाऊल ठेवलं स्वर्ग काबीज झाला. तिसऱ्या पावलाला जमीन नाही उरली. कुठं ठेव तिसरं पाऊल? तुझ्याकडे आता कुठली जमीन नाही. तू दिले ना 3 पावलं जमीन, कुठं ठेव तिसरं पाऊल? दे आता, तुझं वचन आहे देण्याचं, दे आता. बळी म्हणतो देण्यात हरणार नाही, तो देव असो का काही कोणी असो, दाता म्हणून त्याच्यापेक्षा मी सरसच राहील, अशी बळीची जिद्द आहे. आता तिसरं पाऊल कोणत्या जमिनीवर? हे संपूर्ण शरीर याला क्षेत्र म्हणतात. क्षेत्र म्हणजे शेत, शेत म्हणजे जमीन. माझं संपूर्ण शरीर हे जमीनच आहे. तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर. बळीने ओळखलेला आहे तो कोण आहे, त्या विष्णू म्हणतात. याचं पाऊल आपल्या डोक्यावर पडलं तर काय भाग्य समजायचं. ठेव माझ्या डोक्यावर. एवढीच भूमी शिल्लक राहिली, तुझं पाऊल जिथे नाही एवढीच जमीन शिल्लक राहिली. ठेव पाऊल. त्याला पाताळात दाबला. एवढा दाता, दानशूर, विद्वान, त्यांनी ओळखलं नाही वामनाला असं नका समजू. त्यांनी हा देव आहे हे ओळखलंय. तरी वचनबद्ध झालेला आहे, यज्ञवेदीवर आहे म्हणून वचन नाही फिरवलं त्यांनी. एवढे सद्गुण असणार त्याला का दाबलं पाताळात? तो दैत्य तमोगुणी, याचे सगळे सद्गुण जगाला विध्वंसक ठरते. बुद्धाचा होता प्रांशु नावाचा. त्यावेळी मोठा झाला, वामन म्हणून आला, उंच म्हणून जाता. प्रांशु अमोघ, प्रांशु अमोघ, शुची, अत्यंत पवित्र. कर्मामध्ये दोष येण्याचं कारण आपल्या इच्छा आहे. त्याला इच्छाच नाही, निरीच्छा. काही करायचंय निष्क्रिय, काही अपूर्ण नाही, पूर्ण. आणि स्वतःहून वेगळं काही नाही म्हणून त्याचं पावित्र्य बिघडेल कशाने? माझी साडी फारच स्वच्छ आहे, कशाने मलिन होईल? हे इथं खाली बसलं तर मलिन. ही जमीन माझ्याहून हिंद धर्मी आहे, तिचे डाग मला पडतील. विष्णूपेक्षा वेगळं काहीच नाही, तर त्याला कशाचा दोष चिकटल? अखंड शुची, पवित्र, निर्दोष, ऊर्जित, म्हणजे खूप ऊर्जा असलेला, म्हणजे अत्यंत सामर्थ्य संपन्न, बलवान, ताकदवान. ऊर्जा म्हणजे शक्ती, एनर्जीला ऊर्जा शब्द. ज्याच्याजवळ भरपूर ऊर्जा आहे, कधी कमी पडत नाही, तो ऊर्जित. अतींद्र, इंद्रापेक्षा श्रेष्ठ. देवांचा राजा इंद्र त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. इंद्राला सामर्थ्य जो पुरवतो तो इंद्रापेक्षा श्रेष्ठ. असा तो अतींद्र. संग्रह, साठवून ठेवण्याला संग्रह शब्द वापरतो. हा संपूर्ण जगाचा जेव्हा प्रलय होईल, ब्रह्मांडाचा महाप्रलय होईल, तेव्हा हे एवढे कुठं ठेवील होते? त्यांना कुठं ठेवायचं? त्यांनी प्रलय झाल्यावर यांच्या बीज रूपाने तो यांचा
साठा स्वतःच्या अव्यक्त रूपात करून ठेवतो आणि सर्ग पुन्हा उत्पत्तीच्या वेळा यांना बाहेर करतो. यांचा संग्रह तो करून ठेवतो, म्हणून त्याचंच नाव संग्रह आहे. सर्ग सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला सर्ग म्हणतात. धृतात्मा तो स्वतः जन्मग्रहित राहतो आणि सगळ्याला आत्मत्व देऊन त्यांची स्थिती सांभाळतो. सगळ्यांमध्ये आपण जे जिवंत हिंडतो फिरतो आहोत आपण, याचं कारण आपल्याला आहेपणा त्याने प्रदान केला. हे आहे पण आपलं सामर्थ्य नाही, त्यांनी आत्मरूपाने आपल्यात प्रवेश केला आणि हे सामर्थ्य त्यांनी असण्यापणाचं आपल्याला दिलं. धृतात्मा नियम, दुसऱ्यावर नियंत्रण करणे याला नियम म्हणतात. रहदारीचे नियम म्हणजे काय? सगळ्या प्रजेला ठराविक प्रकारच्या हितव्यवस्थेत सांभाळून ठेवून एक शिस्त लावून ठेवणे आणि ही शिस्त हितासाठी लावायची. याच शिस्तीच्या ज्या काही क्रिया आहे त्या सगळ्या नियमात बसतात. नियमन करणे, नियंत्रण करणे, ताब्यात राखणे, हवं तसंच वागवायला लावणे असे नियम. ईश्वर निर्मितीचा जबाबदार आता वर्णन ऐकलं तो सृष्टीच्या संदर्भात येईल तेव्हा त्याला आपण प्रभू म्हणणार. प्रभूचा अर्थ उत्पत्ती करू शकतो, एक निर्माण केलेल्याला सांभाळू शकतो, स्थिती दोन यथासमय त्यांना संपवू शकतो, संहार प्रलय. नुसते उत्पन्न करून सोडून द्यायचे नाही जमत हो, त्यांना ठराविक नियमाने बंध करावं लागतं म्हणजे ते चांगलं राहील समाजाचं रूप. यासाठी त्यांना काहीतरी शिस्त लावतो. प्रशासन म्हणजे नियमन करणे, नियंत्रित ठेवणे, प्रशासन करणे. आणि प्रशासन करायचं ते त्याच्यात शिरून करावं लागतं. मेंढ्या पाळायच्या असतील तर उंटावर बसून नाही पाळायचं, मेंढरातच चालत. मेंढरू उडग्या इतकं उंट एवढं, इथे बसून काय तुम्ही मेंढरांना वळण लावता? त्या मेंढराबरोबरच चालावं लागतं. जिथे शिस्त पाळायची ठरवलं त्या शिस्त पालनासाठी ज्यांच्याकरता शिस्त आहे त्यांच्यातच प्रविष्ट व्हावं लागतं. म्हणून आपल्या वागणुकीला जी शिस्त आहे, मी सांगितलं केळाची गाडी दिसते, केळवाला नाही म्हणून आपण 2 केळ काढून खात नाही. का नाही खात? कोण नको म्हणालं तुम्हाला? नको म्हणणारा कोणी नाही. चोरून खाल्लं तर शिक्षा करणारा कोणी नाही आहे. का नाही खात? त्याच्या गाडीतले 2 केळ तुम्हाला कोणी नको म्हटलं? तुमच्या आत्म्याने म्हटलंय नको. ही शिस्त आहे, ही ठराविक शिस्त. आपण बनियनही अंगामध्ये उघडे वागडे घालत बसले. बाहेरचा एक कोणी छान माणूस आला, पहिलं काम आपण करतो कपडा घालतो अंगात. कोणी सांगितलं झालं? त्यांनी सांगितलं का तू कपडे घालून घे? कोणी सांगितलं? हे आपल्या अंतरात्म्याने सांगितलं. असं उघडा वागडा बरा नाही तो मोठा माणूस आला. आपण म्हणून प्रेरित होतो. ही स्वयंशिस्त याला म्हणतात. ही स्वयंशिस्त स्वतः शिस्तीत वागवायचं. ही वागणुकीची आपल्याला कोणी ताकीद दिली? तोच आपल्या शिरला त्याने शिस्त रूप आपल्यात धारण केलं. म्हणून प्रत्येक माणूस आहे, सर्वसाधारण 100 माणसामध्ये त्या केळाच्या गाडीतले केळ काढून खाणारा नाही.
100त एकही नाही. 10-20 हजारात एखादा चोर असतात. एवढ्यांची शिस्त प्रशासन करण्यासाठी प्रवेश करतो. उत्पत्ती, स्थिती, प्रलय, प्रवेश आणि प्रशासन एवढ्या गोष्टी करतात. हे माझ्या ईश्वराला प्रभू म्हणतात. नियम शब्द शिकतोय असा स्वयंशिस्त ज्यांनी निर्माण करून ठेवली तो स्वतः नियमरूपच आहे. नियम यमः. आणि हे नियंत्रण करण्यासाठी तो प्रत्येकात शिस्त. जेव्हा कोणी प्रशासन करतो, शिस्त सांभाळतो, नियमाचं पालन करवतो, तेव्हा त्याचा तो जो अधिकारी त्याचं नाव यम. आपल्याला यमाचा एक अर्थ माहित आहे, तो याच अर्थाने आहे. यमाला दुसरं नाव धर्म आहे. शिस्त म्हणून मी आता यमाला दिल्या 2 शिव्या. यम रागावला, आला मला आत्ता मारून टाकलं असं नाही. यम त्याची शिस्त पाळेल, तो मोजी. तिने शिव्या दिल्या का, पण हिचं अजून आयुष्य शिल्लक आहे, आता नाही हिला मारताय. यम केव्हाही मारू शकतो, पण नियमानेच मारतो. आता आयुष्यही संपलंय, आला यम मला मारायला, नाही मारू शकत. यमाची शिस्त आहे. कोणी भगवत भजनात असेल, भगवत चिंतनात असेल, तेव्हा त्याला उचलू नको. यमाची शिस्त आहे. म्हणून त्याला मारावं नाही वाटत, त्याने अखंड नाम म्हणत राहावं. यमाची ताकदच नाही त्याला नेण्याची. काही काही शिस्त आहे, त्याच्यात आयुष्य मोजलं नाही, संपलं असं नाही करत. मी 10 मिनिट अगदी तदाकार होऊन जप करीत बसले. माझ्या आयुष्यात 10 मिनिटाची वृद्धी राहिली. काय 100 वर्ष आयुष्य ठरलं असेल आणि 10 मिनिट जप केलाय. आता आयुष्य 100 वर्ष 10 मिनिटे झालं माझं. असं रोज मी तासभर करील तर रोज तासभर आयुष्य वाढेल. ज्याला जास्त जगावं वाटतंय त्यांनी जास्त वेळ रोज जप करीत. विष्णू सहस्रनाम ऐकत बसा, नाही आता जप करताय, ऐकत बसा. तोच प्रकार आहे. भगवद्गीतेचं पुस्तक काढून वाचत बसा. कोणाला भगवद्गीता म्हणायची त्याची संख्या देत बसा. देव दर्शनाला देवापुढे उभे राहा. जेवढे मिनिट, जेवढे तास याच जातील तेवढं आपलं आयुष्य वाढतं. ते यमाच्या ताब्यात नाही ते आयुष्य. एवढी शिस्त जो सांभाळतो त्याचं नाव यम आहे. नियमन करणारा छान नावं आहेत, एवढे आपण आज ऐकले आहे. आणखी एक प्रवचन शिल्लक आहे, त्यात शेवटच्या यज्ञाविषयीचे जे 2 श्लोक आहेत ना ते आपण शेवटचा सर्व प्रहरणायुधवर आपण थांबूया. तिथपर्यंत जाऊ. सुरुवात केली विश्वमुना, सर्व प्रहरणायुधवर थांबायचं. झालं की पूर्ण विश्व करू. याचं नाव पूर्ण करणे. आपलं जीवन भगवंताच्या कृपेपर्यंत अपूर्णच आहे. त्यातल्या त्यात आपल्या काय बुद्धीप्रमाणे कशाला पूर्ण म्हणाले. सुरुवातच थांबूया आज. एवढं सगळं स्मरण लक्षात ठेवू आणि उद्या उपस्थित होऊ. कुंडलिक वरदा.